पेठ येथील नवीन एसटी बसस्थानकाचे काम गेली 2 वर्षांपासून सुरू असून अजूनही ते पूर्णत्वाकडे नसल्याने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी कामाच्या निकृष्टतेबाबत तक्रारी केल्या। त्यानंतर निकृष्ट असलेला काही भाग पाडून नवीन बांधकाम करण्यात आले असले तरी या कामाची पाहणी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता स्थळ पाहणीकरिता दाखल झाले। मात्र अधिकृतरित्या हे शासनाचेच प्रतिनिधी असल्याची ओळख पडणे कठीण झाले, कारण शासनाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ओळखपत्रात बद्दल विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे प्रयत्न केले। मात्र शासनाने अलीकडेच परिपत्रक काढले असून कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र गळ्यात अडकवणे बंधनकारक केले असले तरी या अभियंत्यांनी त्यास न जुमानत केराची टोपलीच दाखवल्याची बाब समोर आली आहे। त्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी ओळखपत्र गळ्यात अडकवले। आज कामाची चौकशी समिती येणार असल्याने सदरील कामाबाबतचा नामफलक तयार करून फक्त एका ठिकाणी बांधून उभा करण्यात आला असला तरी त्यावर कामाबाबत सविस्तर माहिती दडवली गेली। काम कधी सुरू झाले आणि कधी संपणार आहे, या कामाची मुदत कधीपर्यंत आहे यावर फक्त 12 महिने मुदत दिली असल्याने मुदतीचा उलगडा होणे गुलदस्त्यात आहे। कामाची मुदत संपल्याने ठेकेदारास दिवसाला 100 रुपये दंड केला असल्याचे सांगण्यात येते। मक्तेदार यांच्याकडून मार्च महिन्यापर्यंत दर्जेदारपणे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येते। मात्र अजूनही जे काम निकृष्ट आढळले ते पाडून चांगल्या दर्जाचे काम करण्याची ग्वाही एसटी महामंडळाचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांनी उपस्थित तक्रारदार यांना दिली। यावेळी विभागीय अभियंता चैताली भुसारे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील, मक्तेदार व्हीटी परदेशीचे संचालक तक्रार चंद्रशेखर कामे, रामदास वाघेरे, अशोक गवळी, सोपान पवार, विजय देशमुख, मुरलीधर भोये आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते। मी स्वतः माझे इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर यांना बोलून कामाची संपूर्ण तपासणी केली। ह्याच्यापूर्वी पण मी चेक केलं होतं आणि चेक करता समोर आम्हाला असं कळलं म्हणजे दिसलंच होतं की त्यांचे कॉलम बिलम जरासे हल्लेत, साईडला झाले, कारण ह्याच्यावर आपल्याला ते मोठे फॅब्रिकेशन स्टील बसवायचं आहे। तो जर सेंटर आणि तो सेंटर बसला नाही तर ते स्ट्रक्चरल स्टील अडचणीत येईल नाही। मग ते बघण्यासाठी आम्ही दरवेळेला फुटिंगच्या पासून टेस्टिंग करून घेतो, म्हणजे टेस्ट क्यूब रिझल्ट घेतो, स्टीलचं पण चेकिंग करून घेतो, सिमेंटचं घेतो, वाळूचं घेतो, खडीचं घेतो, सगळ्याचे टेस्ट रिझल्ट आमच्या उपअभियंत्यांनी पहिल्यापासून फुटिंगपासून घेण्यात आलेले। आता माझ्या काळात मी आल्यानंतर हे सगळे कॉलम मला बरे वाटले नाही म्हणून सांगितलं की इमिजिएटली टेस्टिंग करून द्या, आणि टेस्टिंग करण्यामध्ये थोडासा काळ गेला, पण टेस्टिंग केल्यानंतर त्यात दिसलं की त्याची व्हेलोसिटी टेस्ट येत नाही आहे, ॲज पर रूलप्रमाणे येत नाही। मग आम्ही पाडायला सुरुवात केली आणि त्याचे कॉलम किती पाडले, 14 कॉलम होते ना, तेवढे पाडायला सुरुवात केलीत आणि त्याच्यामध्ये लिंटल पण येतात, त्या तोडून मोकळ्या होतील। आणि वीट बांधकाम जे होतं ते पूर्वी केलेलं होतं त्याला जरासं या पावसाळ्यामध्ये हिरवागार पण आला होता, तोही वीटकाम तोडायला लावलेला आहे। एवढं काढल्यानंतर जे आता नवीन कॉलम केलेले आहेत, आता मी उपअभियंत्यांना नुकतंच इन्स्ट्रक्शन दिल्या की ते तुम्ही परत टेस्ट करून घ्या सेकंड टाईम, आणि जर ते नीट आलं नाही तर मग आपण सगळंच पाडून टाकूया। ही ग्वाही मी स्वतः देते आणि कामाच्या बाबतीत क्वालिटी आणि ही नीट राहील याची आम्ही सर्वजण काळजी घेऊ आणि मी याची जबाबदार पूर्णपणे आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।